आज प्रांगणात या ठिकाणी गेल्या 26 एप्रिलला अशीच सभा झाली आणि अशा सभेत या ठिकाणी मीच सांगितलं की तटकरे साहेब, या ठिकाणी आम्ही 50,000ची आपल्याला लीड देऊ. त्याच्यामुळं आपल्या सर्वांच्या मुलं या मतदारसंघात आपण 50,000ची आघाडी देऊन या ठिकाणी सर्वांना चितपट केले. आणि असे आपले खासदार झालेले सुनीलजी तटकरे साहेब, दुसरे खासदार, आणि आपल्याला खरी देणगी मिळाली असे आपल्या या मतदारसंघाचे आपले तालुक्यातले प्रमुख नेते सन्माननीय धैर्यशील दादा पाटील, या ठिकाणी दुसरे आमदार सन्माननीय तटकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले धारप साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्यावर आतोनात प्रेम करणारे आणि विशेष करून कोकणात जे भाजपचं जे वाढ केलेली आहे, ही भाजपची वाढ ज्यांच्या नेतृत्वात झाली असे आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, सर्वांचे नावं घेत नाही, माफ करा. मित्रांनो, भगिनीनो, पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे आजची ही सभा बघून या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की सन 19 सालाला या ठिकाणी विधानसभेची सभा झाली आणि ह्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. या मुख्यमंत्री पदाच्या काळात या ठिकाणी आल्यानंतर त्यावेळी जी भाषा केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपला आमदार आम्हाला निवडून द्या, त्यावेळेला 25,000ची आघाडी या पटांगणात झाली. आणि आपल्याला त्यावेळेला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे आभार मानायला पाहिजे. साहेब इथे आले, त्या ठिकाणी भाषण केलं आणि सभा जिंकली आणि या ठिकाणी 25,000ची 19 सालाला आघाडी मिळाली. आपल्याला दुसरं सांगितलं पाहिजे, दुसऱ्या वेळेला ह्या ठिकाणी ह्या वेळेला फडणवीस साहेब आले, फडणवीस साहेबांनी तटकरे साहेबांना मतं द्या म्हणून सांगितलं आणि आपल्या संपूर्ण जनतेने त्यांना 50,000ची आघाडी दिली. या मतदारसंघानेच सर्वांना चितपट केले आणि आपल्याला या ठिकाणी दुसरा विजय संपादन झाला. आता तिसरा विजय संपादन करायचा आहे. तिसरा विजय संपादन करायचा आहे तो आता आपल्या उपस्थितीत या ठिकाणी या मतदारसंघात 100% सीट निवडून येणार. परंतु किती मताधिक्य आहे हे मताधिक्य गाठण्यासाठी आजची उपस्थिती ही बघण्यासारखी आहे. आणि आजची उपस्थिती, या उपस्थितीला तोड नाही. आपल्याला या ठिकाणी एवढे उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते येतात म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. आणि आपल्याला सांगितलं पाहिजे, मी 2-3 फक्त प्रश्न सांगतो, त्यांना ताबडतोब जायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या काही प्रश्न आहेत, या मतदारसंघाचे प्रश्न आहेत. हे मतदारसंघाचे प्रश्न या ठिकाणी निकालात निघाले पाहिजेत. आपल्याला या ठिकाणी आमच्या या तालुक्यात आज जो अटल सेतू झाला आणि अटल सेतूच्या बाजूनं ताबडतोब कॅरिडॉर रोड होतोय. या कॅरिडॉर रोडला ही जी भूमी संपादन होत आहे, या भूमी संपादनाला समृद्धी महामार्गाचा भाव मिळाला पाहिजे. आणि हे भाव आपल्याला आजच्या प्रचलित रेट प्रमाणे मिळाले पाहिजेत. जे ब्रिटिश काळातले रेट आहेत ते आमच्या शेतकऱ्यांना देऊ नका, परंतु आजच्या प्रचलित रेट प्रमाणे मिळाले तर मला वाटते आमचे सर्व शेतकरी या कॅरिडॉर रोडला विरोध करणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी आता दादानी सांगितलं की बाळगंगाचा विषय आहे. बाळगंगाचा विषय पुनर्वसनाचा आहे, बरेच वर्ष पडलेला प्रश्न आहे. आणि ह्या बाळगंगाचा प्रश्न जो आहे तो निकालात निघाला पाहिजे. गेल्या निवडणुकीत आपल्याला 10,000 मतं मिळायची, ती बहिष्कार टाकला. आता तो बहिष्कार उठवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सांगू चाहतो की आपल्याला आणखी 10,000ची मतांची बेरीज वाढणार आहे. आणि म्हणून हा बाळगंगेचा प्रश्न ताबडतोब निकालात निघाला पाहिजे. तिसरा प्रश्न असा आहे, खारल्यांचे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत.
या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे, या मतदारसंघात 2-2.5 वर्षात 1700-1800 कोटीची कामं हे इथं होऊ शकली. याचं कारण असं आहे, हे आघाडीचं सरकार आलं, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, हे मंत्रिमंडळ बसलं आणि या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की या तालुक्यात, या मतदारसंघात 1700-1800 कोटीची कामं आपण करू शकलो. आपल्याला सांगितलं पाहिजे की या शहरासाठी एक विशेष योजना आणली. विशेष योजना आणून या ठिकाणी या शहराचा पाण्याचा प्रश्न निघाला पाहिजे. आणि म्हणून हे आरक्षण, या शहरासाठी आरक्षण दिलं होतं, हे हेटवण्या धरणातून दिलं होतं. हे हेटवण्या धरणातलं पाणी या शहरासाठी मिळावं असं आरक्षण असताना, ते मधल्या काळात ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महोदय असताना त्यांनी हा आरक्षण रद्द केला आणि तो आरक्षण पुन्हा बदल करण्यासाठी खरं म्हणजे फडणवीस साहेबांनी फार मेहनत घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शहराचं आरक्षण कोणी बदलू शकत नाही, हे शहराला पाणी दिलं पाहिजे आणि शहराला पाणी देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते पाणी आता आरक्षण उठून आपल्याला या ठिकाणी या शहरासाठी एक या जे 5-7 MLT पाणी या शहरासाठी देण्याचं कबूल केलं आणि 160 कोटीची स्कीम, पाण्याची स्कीम मंजूर केली. याचं सर्व श्रेय फडणवीस साहेबांना आहे. आणि म्हणून आपल्याला जाता जाता सांगतो, या सुद्धा ग्रामीण भागासाठी जो याच्यासाठी प्रश्न होता आपल्या खारेपाट भागासाठी, तो पाण्याच्या प्रश्नासाठी 700 कोटी, हे 700 कोटी रुपये मंजूर केले. त्यात तटकरे साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय. आणि या सगळ्या विराट सभेत आज काय चित्र आहे ते स्पष्ट झालं. सर्वांनी आतोनात माझ्यावर प्रेम केलंय. या प्रेमाची दखल घेऊन आपले पुढचे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण निकालात निघतील. येत्या 5 वर्षात हे सरकार आपलंच बसणार आहे. या सरकारात आपला सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी विरोधकांवर टीका टिप्पणी न करता त्यांच्यावर काही बोलण्यासारखं काहीच नाही. आणि म्हणून आपल्याला यात विनंती करतो की आपण 3 नंबरचं बटन जे आहे, कमळाच्या बटनावर बटन दाबा आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला निवडून आणा, एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सन्मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब उपस्थितांना संबोधित करतील. पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अलीकडच्या कालावधीतले कोकणचे किमयागार रवींद्रजी चव्हाण, आपले लाडके उमेदवार रविशेठ पाटील, खासदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत, आमचे चाणक्य सतीश धारप, तिन्ही पक्षाचे महायुतीचे सर्व सन्मान्य व्यासपीठावरती नेते, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम पेणवासी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, देवेंद्रजी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि या विभागाचा खासदार म्हणून मी आपले सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. माझ्या निवडणुकीची प्रचाराची सभा इथे झाली आणि माझ्या निवडणुकीचा कल पूर्णपणाने बदलला. तुम्ही आलात, तुम्ही पाहिलं, तुम्ही जिंकलत, असं लोकसभेच्या वेळेला तुमच्या आले येण्याच्या निमित्ताने झालं. आजही तोच करीबशा घेऊन तुम्ही उभ्या महाराष्ट्र बाधांकरत करतात आणि मला समाधान निश्चितपणे वाटतं की लोकसभेच्या वेळेला निर्माण झालेलं वातावरण, अतिशय खोट्या पद्धतीने केलेला अपप्रचार, संविधानाच्या वतीमध्ये संबंध देशभरामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली साशंकता, या साऱ्याच्या गोष्टीचं उत्तर देशातल्या जनतेने पुन्हा एकदा हॅट्रिक करत एनडीएच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार प्रस्थापित करून या देशातल्या कोट्यावधी जनतेने मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास त्या ठिकाणी प्रस्थापित केला. राज्यभरामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदे असतील, आपण असाल, अजितदादा असाल,
महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये तमाम आपल्याला लाडक्या भगिनींच्यासाठी एक योजना तुम्ही त्या ठिकाणी दिली. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेचा विचार, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी केलेला वैचारिक संघर्ष, याच भूमिकेतून महाराष्ट्र पुढे यशस्वीपणाची वाटचाल करत असतानाच लाडक्या बहिणीच्या निमित्ताने तुम्ही दिलेल्या 3 भावाने दिलेली ही बहीण समजा महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व भगिनी निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांनी स्वीकृत केलंच. पण विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रस्थापित झालेलं आम्हाला पाहायला मिळेल. याच्यात माझ्या मनामध्ये शंकाच काही कारण नाही. वेगवेगळे निर्णय आपल्या माध्यमातून घेतले गेले. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला गेला. केंद्र सरकारकडे आपण सांगितलं, निर्यातीच्या बाबतीमध्ये योग्य ते धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली स्वीकारलं. आणि आज राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, माझ्या कोकणाच्या परिसरामध्ये भात उत्पादक शेतकरी आहे, यांच्यासाठी किमान आधारभूत किमती बरोबरीच बोनस देण्याचा निर्णय तुमच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जो घेतला, त्यामुळे भात उत्पादक शेतकरी सुद्धा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे. अनेक प्रश्न असतात, परंतु मुंबईच्या नजीक असलेला रायगड जिल्हा ज्याचा उल्लेख रवी शेट्टी या ठिकाणी केला, अटल सेतू, मी जाणीवपूर्वक सांगतोय देवेंद्रजी, 14 ते 19 तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात. मी विरोधी पक्षाच्या वाकावरती बसलो होतो. ते एकेकाळी आम्ही स्वप्न बघितलं होतं, पण तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात. नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होते. म्हणून अटल सेतू आज आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित भावनेने त्या ठिकाणी उभा आहे. याचं श्रेय आपल्याला त्या ठिकाणी जात आहे. सागरी महामार्गासारखी कल्पना असेल, वसई विरार अलिबाग इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, उद्योजकांच्यासाठी आणि बेरोजगारांच्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी करायच्या असतील, हे करण्याचं पाऊल त्या ठिकाणी निश्चितपणाने उचललं जात आहे. इथेच आपण बोललात, माझ्या विजयाच्या बाबतीमध्ये रवी शेट्टी त्याला हमी दिली होती, मला 50,000चं मताधिक्य दिलं जाईल. मी आज पेण मतदारसंघातल्या जनतेच्या अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. आपण बोललात त्याप्रमाणे मला त्या अडचणीच्या काळात 50,000चं मताधिक्य तुम्ही दिलं, याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करतोय. पण देवेंद्रजी, अजितदादांनी मला किंवा आदितीला जो निधी दिला नाही, तो रवी शेठ पाटलांना त्यांनी 50,000चं मताधिक्य दिल्याच्या नंतर दिला 50 कोटी रुपयाचा निधी. प्रीतम पाटील यशस्वीपणाने या शहराचं नेतृत्व करतायत. त्या शहराला 2 महिन्यापूर्वी 50 कोटी रुपयाचा निधी अजितदादांनी त्या ठिकाणी देऊन जे निवडणुकीमध्ये अतिशय योग्य पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सहकार्य केलं, रवी शेठ आणि त्यांच्या सर्व सहकार्य केलं, त्याची एकतरीची पोचपावती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज विश्वास देऊ इच्छितो आहे. विरोधकांच्या तर एक वाक्य तर नाहीच, कोण उभाटा करणार उभा आहे, शेतकरी कामगार पक्ष तर आहेच, अन्य सुद्धा काही उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत. विसंगती किती असू शकते या मतदारसंघामध्ये अनुभवायला मिळते. रवी शेठ, तुम्ही चिंता करण्याचं काय कारण नाही. फक्त एवढंच सांगतो की निवडणुकीच्या निकालाच्या नंतर सुद्धा आपण याच एकतेने या सगळ्या परिसरामध्ये वावरणार आहोत. 50,000पेक्षा जास्ती मताधिक्य देणं हे आमच्या सर्वांचं काम आहे. मला मतदानाच्या वेळेला जेवढं मतदान झालं असेल तेवढं मतदान आपल्या पाठीशी उभं करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणाने करतील. मी माझ्या लेखीच्या मतदारसंघात पहिल्या सभेला जातो आहे. देवेंद्रजींची परवानगी घेतली, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी आता गेल्याशिवाय तिथून हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार नाही. पण आपण आलात, आपण पाहिलं, जनतेने आपल्याला पाहिलं. पुन्हा एकदा नवचैतन्याचं वातावरण संबंध कोकणामध्ये आपल्या येण्याच्या निमित्ताने झालं. तुम्ही मध्यवर्ती ठिकाणी आलात, याचा अर्थ रवींद्रजी चव्हाण, तुम्ही असाल, मी असेल, उदय सामंत असतील, आपण सगळेजण प्रयत्न करू आणि कोकणातला निकाल महायुतीच्या पाठीमागे 100% देण्यासाठी करू. त्याच्यामध्ये सर्वाधिक मताने पेण विधानसभा मतदारसंघाचं मताधिक्य घेऊन रवी शेठला विजयी करण्याचं काम आपण करावं. मी मागच्या वेळेला बोललो होतो की आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदा घड्याळाला मतदान करतील. यावेळेला मी सुद्धा, माझं स्वतःचं मतदान आहे, मी सुद्धा कमळ चिन्हावरती बटन दाबत रवी शेठला प्रचंड मताधिक्याने विजय करणार आहे, एवढी ग्वाही देतो. विराट जनसमुदाय या ठिकाणी आला, आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा देवेंद्रजी, आम्ही सारेजण आपल्या सरकारच्या पाठीमागे ठामपणाने उभे आहात अशी स्पष्टपणाची ग्वाही देतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद तटकरे साहेब. यानंतर खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या विकासाला ज्यानं दिशा दिली, कोकणचे भाग्य विधाते, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की,
भारत माता की वंदे वंदे महायुतीचा पेण मतदारसंघाच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित सन्माननीय देवेंद्रजी आणि व्यासपीठावरील सर्व महायुतीचे नेते आणि माझ्या समोर उपस्थित मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, मतदार आणि पत्रकार बंधू भगिनी, खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे की हा पेण मतदारसंघ आणि या पेण मतदारसंघामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महायुतीच्या माध्यमातून विकास कामांना गती देण्याचं काम झालंय, मग ते सार्वजनिक बांधकाम विभाग असो, MMRD असो, नगर विकास खातं असो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आरोग्याच्या व्यवस्थेसाठी या ठिकाणी असणारी आरोग्याच्या व्यवस्था सुधारण्यासाठी केली गेलेली कामं असो, या सगळ्यांचा बोलबाला पूर्णच्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. इथल्या असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना मी एवढीच विनंती करायला इथे आलो आहे की आपण सर्वांनी एकत्रपणे महायुतीचं काम करत असताना बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या 70% मतदान हे महायुतीचे उमेदवार म्हणून आपले सर्वांचे लोकप्रिय असे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या नावाच्या समोर कमळ हे बटन दाबून आपण सर्वांनी करावं, हीच विनंती मी आपणा सर्वांना करणार आहे. ही निवडणूक आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. तुमचं आणि आमच्या सर्वांचं आणि पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. केंद्र आणि राज्याच्या असणाऱ्या सर्व योजना या तुम्हाला आम्हाला सर्वांना या मतदारसंघामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राबवायच्या असतील तर महायुतीचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघ हा महायुतीचा आमदार जिंकून आणणं ही अत्यंत गरज आपली सर्वांची आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा या मतदारसंघामध्ये रविशेठ यांच्यासाठी द्या, एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाण साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ज्या देवेंद्रामध्ये उद्याचे नरेंद्र बघतात, लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ आदर्श सन्मान्य उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. युवकांची चेतना तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्काराचा स्रोत तुम्ही, लाडक्या बहिणींचा आधार. माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. थँक्यू थँक्यू. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले या कोकणामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी रुजवण्याकरता मोठे कष्ट घेतले ते माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी, नुकतेच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आपले खासदार सुनील तटकरेजी, आपले लोकप्रिय उमेदवार जनसामान्यांचा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रविशेठ पाटील, आणि आपले दुसरे युवा आणि तडफदार
नेते धैर्यशील पाटील, अनिकेतजी तटकरे, वैकुंठ पाटील, प्रीतम पाटील, गीता पालरेचा, मिलिंद पाटील, राजेश मापरा, सीताराम कांबळे, मंगेश दळवी, आमचे धारप साहेब, त्याचप्रमाणे प्रकाश देसाई, गिरीश तुळपुळे, अनिरुद्ध पाटील, निलिमा पाटील, अविनाश म्हात्रे, डी.बी. पाटील, हरिओम म्हात्रे, उद्धव कुथे, महेश मोहिते, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, 5 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये रविशेठ पाटील यांच्याकरता मत मागण्याकरता आलो होतो. त्यावेळी समोर आमचे मित्र धैर्यशील पाटील होते आणि त्यांच्या विरुद्ध मत मागायला आलो होतो. पण आज मला सर्वाधिक समाधान आहे की माझे दोन्ही मित्र एका मंचावर आहेत आणि रविशेठ पाटील आणि धैर्यशील पाटील ही जोडी म्हणजे जसं देशात आणि राज्यात डबल इंजिन आहे तसं पेणला डबल इंजिन आधीच मिळालेलं आहे. एक आमदार आणि 2 खासदार अशा प्रकारचं डबल इंजिन घेऊन आज तुम्ही या ठिकाणी काम करता आहात. मला एका गोष्टीचा आनंद आहे की सातत्याने या भागाच्या विकासाकरता रविशेठ पाटलांनी जे काही कष्ट घेतले त्याला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देण्याचं काम आम्ही केलं. खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की शेवटी आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशानी करतो आणि श्री गणेशाची उपासना आराधना करायची असेल तर ती पेण शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मला कल्पना आहे लगेच विषय येईल की आमच्या मूर्तिकारांचा प्रश्न आहे त्याचं काय करणार आहे. काळजी करू नका, इतके वर्ष अडचणीत येऊ दिलं नाही, पुढेही अडचणीत येऊ देणार नाही. शेवटी केवळ महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये पेणच्या मूर्त्या याच आम्हाला श्री गणेशाचं दर्शन घडवतात. त्यामुळे गणेशाच्या आशीर्वादानं तुमचंही काम योग्य प्रकारे चालू राहील हा आमचा निश्चितपणे प्रयत्न असेल. आज आपण जर या निवडणुकीकडे बघितलं तर उमेदवार कोण आहे हे बघूच नका. एका उमेदवाराचं नाव आहे गती आणि प्रगती आणि दुसऱ्या उमेदवाराचं नाव आहे स्थगिती. इकडे रविशेठ पाटील म्हणजे गती आणि प्रगती आहे. आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे आणि महाविकास आघाडी म्हणजे सगळ्या कामांना स्थगिती आहे. आपण 2.5 वर्ष बघितलं. अरे हा अटल सेतू तुम्हाला खूप पूर्वी मी देऊ शकलो असतो पण 2.5 वर्ष नादान लोकांचं सरकार आलं त्यातही त्यांनी खोडा घातला आणि अटल सेतूची गती कमी केली. पण मला आनंद आहे आज पेण आणि मुंबई मधलं अंतर काय लोकांना लक्षातच येत नाही. पेण मधनं सुसाट निघून मुंबई पर्यंत येता येतं कारण आता अटल सेतू या ठिकाणी तयार झालेला आहे. 22 किलोमीटरचा हा ब्रिज एक प्रकारे जी कनेक्टिव्हिटी निर्माण करतोय खऱ्या अर्थानं अंतर कमी झालेलं आहे. मनातलं अंतर देखील कमी झालेलं आहे. परिवाराकरता जास्त वेळ देता येतो ही व्यवस्था देखील या ठिकाणी झाली आहे. आणि बंधू भगिनींनो याच्या सोबत दुसरी कनेक्टिव्हिटी आपण जो विरार अलिबाग कॉरिडॉर करतो आहे त्याच्यामुळे एक वेगळी कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. पण मला याची कल्पना आहे की हा कॉरिडॉर तयार करत असताना भूसंपादनाचे काही प्रश्न आहेत, निवाड्यांचे काही प्रश्न आहेत. काळजी करू नका. आपल्या सरकारने कधीही शेतकऱ्याची जमीन कवडी मोल भावानं घेतली नाही. तुम्ही बघा जर तुम्ही या ठिकाणी समृद्धी महामार्गाचं उदाहरण घेतलं तर समृद्धी महामार्गामध्ये 100% जमीन कन्सेंटनी आम्ही घेतली. कन्सेंटनी लोक आमच्याकडे यायचे जरा आमच्याही शेतीतनं मार्ग गेला तर बरा होईल, तुमचा दर चांगला आहे असं आम्हाला म्हणायचे. त्यामुळे विरार अलिबाग कॉरिडॉर आणि जे काही रस्ते होत आहेत याच्यामध्ये भूसंपादनाचे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत
योग्य दर देऊनच या ठिकाणी जमीन घेतली जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो, अटल सेतू आणि हा कॉरिडॉर झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी सुरू होणार आहे. आपल्याला सगळ्यांना याची कल्पना आहे. आज आपण पाहू शकतो, बाण बंदिस्तीचं काम आपण सुरू केलं. खार बंदिस्तीमुळे 2000 एकराला सिंचन मिळालं आणि आता तर आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलाय, पैसा मिळवलेला आहे वर्ल्ड बँकेच्या निधीतनं. आता या ठिकाणी रविशेठ पाटील सांगत होते, रविशेठ पाटील चिंता करू नका, आता पैशाची कमतरता नाही, याकरता तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा वर्ल्ड बँकेच्या योजनेतनं आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. आज आपण पाहतोय तामसी घोडा येथील बंदराचा विकास करण्यात येतोय, धरमतर जेटीचा विकास करण्यात येतोय, गेटवे पासून वाहतूक आपण सुरू करणार आहोत. खरं म्हणजे 2.5 वर्ष वाया गेले नसते तर गतिमान जल वाहतूक देखील या ठिकाणी सुरू झाली असती. हेटवणे धरणातनं पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आपण दिलं, त्याकरता निधी आपण उपलब्ध करून दिला. आता पेण शहराला जी अवस्था होती की धरण उशाशी आणि कोरड घशाशी, ती अवस्था राहणार नाही. रविशेठ पाटलांच्या नेतृत्वात पाणीदार पेण हे या ठिकाणी तयार होत आहे आणि लोकांना पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. बाळगंगा धरणाचं काम 80% आपण पूर्ण केलंय. पण ते करत असताना मला याची कल्पना आहे, प्रकल्प बाधितांचे प्रश्न आहेत. मी आलो तेव्हा धैर्यशील पाटील तोच विषय मांडत होते. धैर्यशीलजी चिंता करू नका, आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्यात पहिली बैठक बाळगंगा धरणग्रस्तांची घेईन आणि सगळे प्रश्न हे त्यांचे या ठिकाणी सोडवण्याचं काम आपण करू. आज आपण बघा, कुंडलिका नदी संवर्धनाचं 134 कोटीचं काम आहे. मोदीजींनी जी पहिली 20 कामं देशामध्ये हातात घेतली त्यात हे काम चाललेलं आहे. नागेश्वरी लघु पाटबंधारे योजना 448 कोटीची, अंबोलीची 123 कोटीची, काळ सिंचनची 69 कोटीची. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचनाची व्यवस्था आपण करतोय आणि त्यासोबत रेवस करंजा पुलाचं बांधकाम करून एक प्रकारे कोकणाला मुंबईच्या जवळ आणण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, आज ज्या प्रकारे आपल्या सरकारने विकास केलाय, एकीकडे विकास करत असताना राज्यातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आपलं सरकार उभं राहतं. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे असतील, आपण जवळजवळ 8,000 कोटी रुपये दिले. नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6,000 रुपयासोबत 6,000 रुपये आपले 12,000 रुपये शेतकऱ्यांना द्यायची सुरुवात केली. आणि आता तर आपण ठरवलं आहे, पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर 12,000 नाही 15,000 रुपये आपण शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये देणार आहोत. आपल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता आपण वीज वितरण कंपनी शेतीची नवीन काढली, 14,000 मेगावॅटचं. त्याच्यामध्ये आपण काम सुरू केलं. 18 महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही 24 तास वीज देणार आहोत, दिवसा 12 तास आणि रात्री 12 तास. आणि नुसती वीज देणार नाही, या विजेचं 1 पैसा देखील बिल भरावं लागणार नाही, पूर्ण मोफत अशा प्रकारे ही वीज देणार आहोत. आणि एवढंच नाही, आपण हा देखील निर्णय केला, आता नव्याने सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. मला याची कल्पना आहे, आमचे कोकणातले लोक इतके प्रामाणिक आहेत, हे कर्जच थकवत नाही. किती कर्जमाफ्या केल्या तरी कोकणवाल्यांना त्याचा फायदाच होत नाही. आणि म्हणून मागच्या काळामध्ये कर्जमाफीच्या वेळी जे नियमित भरतात त्यांना पैसे देण्याचा निर्णय केला होता. 2.5 वर्ष महाविकास आघाडीने पैसे दिले नाही, पण आपलं सरकार आलं, 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे नियमित कर्ज भरतायत त्यांच्या खात्यामध्ये पैसे देण्याचं काम आपल्या सरकारने केलं. बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो आपल्या
देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताच्या सामाजिक आर्थिक केंद्रबिंदूमध्ये महिलांना आणावं लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे मोदीजींच्या योजनेतनं जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त स्वतः कमवते अशा 11 लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार केल्या. पुढच्या काळात 25 लाख करणार आहोत, मग 50 लाख करणार आहोत. रविशेठ पाटील, आमची अपेक्षा आहे या पेणमध्ये देखील किमान 25,000 लखपती दीदी या तुम्ही तयार करा. त्याकरता सगळी मदत जी आहे ती आम्ही तुम्हाला करू. राज्य सरकारच्या वतीनं लेक लाडकी सारखी योजना आणली. घरामध्ये कन्या रत्न जन्माला आलं, आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये ज्या घरामध्ये कन्या जन्माला येईल त्या घराला लखपती करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. आणि एवढंच नाही, आपण योजना आणली. खरं म्हणजे आमच्या मुलींना शिकवलं पाहिजे ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण खासगी कॉलेजमध्ये डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, प्रोफेसर बनायचं असेल, वकील बनायचं असेल, 2 लाख फी, 4 लाख फी, 5 लाख फी. घरात एक पोरगा असेल आणि एक पोरगी असेल, आई बाप म्हणतात पोराला शिकवण्याची ऐपत आहे, पोराला आम्ही शिकवू. पोरीला म्हणतात बाई तुझं लग्नच करायचं आहे, तू घरी बस. त्या पोरीला शिकवलं जात नाही. आता आम्ही आई बापांना सांगितलं, तुमच्या पोरीला शिकवायला तुमच्याजवळ पैसे नसतील, काळजी करू नका. पोरीचे मामा मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते तुमच्या पोरीची पूर्ण फी भरतील. आणि आपण निर्णय केला 2 लाख, 4 लाख, 5 लाख कितीही फी असली तरी मुलींची 100% फी ही राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरतो आहोत. आपल्याला कल्पना आहे, आपण मागे निर्णय घेतला आणि एसटी मध्ये आपल्या महिलांना त्या ठिकाणी 50% कन्सेशन दिलं. 50%तच आता महिला एसटीत प्रवास करू शकतात. योजना आणली. एसटी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले साहेब योजना बंद करा. म्हटलं का बंद करायची? म्हणाले एसटी नुकसानीत आहे, अजून डगभाईला येईल. आम्ही सांगितलं योजना बंद करणार नाही. 1 महिन्यापूर्वी एसटी महामंडळाचे लोक आमच्याकडे आले, आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी आले म्हणाले बंद करा, आता आले म्हणता बंद करू नका, नेमकं तुमच्या मनात काय आहे? म्हणे साहेब तुम्ही ही योजना सुरू केल्यापासून इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला, नुकसानीत असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आलेली आहे. मग मी जरा थोडी माहिती काढली. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचंय, जिल्ह्याला जायचंय, मुंबईला जायचंय, कोकणात जायचंय, मीच जाऊन येते, तुम्ही घरी बसा. मी गेली अर्ध्या पैशात जाते, तुम्ही गेले पैसेही दुप्पट लागतात. गेल्यानंतर पान, तंबाखू, खर्रा, मावा, दारू काय काय व्यसन करता, घरचे पैसे बर्बाद करता, त्यापेक्षा अर्ध्या पैशात मीच जाऊन येते. आमची लाडकी बहीणच आता फिरायला लागलेली आहे आणि राज्य सरकारला दुवा देते. आपल्या सरकारने योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला द्यायची सुरुवात केली. योजना आणली ते महाविकास आघाडीचे महाभकास लोक आमच्यावर व्यंग कसत होते, ही तर योजना होऊच शकत नाही, पैसा तर मिळणारच नाही, हा तर जुमलाच आहे, तुम्ही मूर्खच बनवताय. पण बहिणींनो, या सगळ्यांच्या नाकावर टिचून आम्ही या ठिकाणी 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे जमा करून टाकले. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत
तसे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत. हे महाविकास आघाडीवाले सावत्र भाऊ हायकोर्टामध्ये गेले. काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत निवडणूक प्रमुख त्यांच्या वतीनं हायकोर्टमध्ये गेले, म्हणाले या ज्या सगळ्या योजना आहेत लाडकी बहीण वगैरे हा पैशाचा चुराडा आहे, या योजना बंद करून टाका. पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते. आम्ही कोर्टाला सांगितलं महिला केंद्रित आमचं धोरण आहे आणि कोर्टाने सांगितलं की ही लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ही कोणी बंद करू शकणार नाही. आणि खुशखबर ही आहे बहिणींनो, पुन्हा एकदा आपलं सरकार आलं. 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे. आज आपल्या सरकारने कोतवाल असो, पोलीस पाटील असो, आशाताई असो, अंगणवाडी सेविका असो, ग्राम रोजगार सेवक असो, प्रत्येकाचं मानधन त्या ठिकाणी वाढवलं आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी जिण्याचा अधिकार आपल्या सरकारने दिला. आणि आता येत्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. आपण आगरी समाजाकरता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ केलं. आपण या ठिकाणी भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे याकरता नियम तयार केले आणि खऱ्या अर्थानं आमच्या मासेमारी करणाऱ्यांना उरण, पेड, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहागर या ठिकाणी नील क्रांती योजनेच्या अंतर्गत जेटी तयार करून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हे सरकार प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करणारं सरकार आहे आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे. मागच्या वेळी रविशेठ पाटलांना तुम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं, त्यानंतर तुम्ही आमच्या तटकरे साहेबांना देखील चांगली लीड या ठिकाणी दिली. त्यावेळेस रविशेठ पाटील एकटेच होते, आता सोबत धैर्यशील पाटीलही आहेत आणि तटकरे साहेबही आहेत आणि आपली शिवसेनाही आहे. त्यामुळे मी तर तुम्हाला विनंती करतो, उभ्या कोकणामध्ये सर्वाधिक मताधिक्याने पेणची जागा निवडून आणा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद फडणवीस.